नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे ए टू झेड प्लॅटफॉर्म इंडिया या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, संघर्ष योद्धा मराठा समाजाचे कैवारी माननीय श्री मनोजदादा जरांगे यांनी 5 दिवस मुंबईमध्ये आमरण उपोषण केले। ते उपोषण एका गॅजेटवरती संपले। दादांनी माघारी घेतली ते गॅजेट, तो GR हैदराबाद गॅजेट। मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये तेच जाणून घेणार आहोत, हैदराबाद गॅजेट म्हणजे काय आणि या गॅजेटचा मराठा समाजाशी नेमका संबंध काय आहे। चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सर्वप्रथम हैदराबाद गॅजेट म्हणजे काय? तर मित्रांनो, हा निजाम काळातील एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे। यात गावागावातील लोकसंख्या, जाती जमाती, जनावरे, झाडे यांची पूर्ण माहिती मिळते। याचं मूळ नाव होतं गॅझेटियर ऑफ द निजाम डॉमिनन्स। गॅझेटियर ऑफ द निजाम डॉमिनन्स हे पूर्वीचे त्यांचे नाव होते, आता त्याला चेंज करून हैदराबाद गॅजेट असं नाव आहे। तर मित्रांनो, हा गॅजेट कधी प्रसिद्ध झाला? हा गॅजेट 1918 साली निजाम सरकारने या गॅजेटला जाहीर केले। म्हणजेच याला आज 100 वर्षांहून अधिक वर्ष झाली आहेत। गॅजेटमध्ये काय नोंद आहे? गॅजेटमध्ये महाराष्ट्रातील मराठवाडा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकातील काही भाग यांचा तपशील या गॅजेटमध्ये आहे। त्या काळात मराठा समाज बहुसंख्य होता, पण सत्तेत आणि नोकऱ्यांमध्ये त्यांना स्थान नव्हतं। त्यामुळे निजामाने त्यांना राखीव जागा देण्याचा निर्णय घेतला होता। मराठा व कुणबी यांचा उल्लेख गॅजेटमध्ये मराठा आणि कुणबी यांचा एकत्रित उल्लेख केला आहे। हिंदू मराठा म्हणून त्यांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देण्याचा निर्णय झाला होता। 1918च्या नोंदीनुसार हैदराबाद संस्थानात 98,45,000 लोकसंख्या होती। त्यात 16 लाख कुणबी आणि 4 लाख मराठा अशी स्पष्ट नोंद आहे। शैक्षणिक व सामाजिक मागासले पण गॅजेटमध्ये मराठा समाज शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागास आहे अशी ही नोंद केलेली आहे। एकत्रित ओळख मराठा कुणबी गॅजेटमध्ये वारंवार मराठा कुणबी असा उल्लेख केला आहे। शेती करणारे लोक म्हणजे मराठा कुणबी असंही त्यात नमूद आहे। तर मित्रांनो, आपण पाहिलं की हैदराबाद गॅजेट हा फक्त दस्तावेज नाही, तर त्या काळातील समाज रचना, लोकसंख्या, जाती जमाती यांच्या महत्त्वाचा पुरावा आहे। मराठा समाजाच्या सामाजिक व शैक्षणिक स्थितीचा उल्लेख या गॅजेटमध्ये झालेला आहे। त्यामुळे इतिहास जाणून घेण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं साधन ठरतं। व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच ऐतिहासिक गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।